विनायक धिंडा जे ब्राह्मणगावचे पोलीस पाटील आहेत त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे. त्यानंतर आकाशी धिंडा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे. त्यानंतर राजा बर्तडे यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे. त्यानंतर गणपतजी हांडवा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आले. त्यानंतर चिंतामणजी थापड यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे. त्यानंतर रमेशजी बात्रे यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आले. त्यानंतर गणेश सुरुंग यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे. तर आम्ही सर्व देणगीदारांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. फायनल मॅच. तर सन्माननीय प्रवीणजी लोखंडे आपणास विनंती असेल आमच्या व्यापी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. यावेळेस पहिला बॉल वरती आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. बघा ऑफ ट्रॅकर बॉल होता आणि काय फटका सजवलाय. सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पाठवून दिलाय. या बॉलला आक्रमण केलंय. जणू काही डगआउट म्हणून सेट होऊन आलाय. पवन आहे बघा पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. या मॅच मध्ये काहीतरी रणनीती वेगळी दिसते. कारण आपण प्रत्येक मॅच मध्ये बघितलंय की केशव हिलीम याने सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकाला. मात्र इथे ओमकार हिलीम पहिले षटक हाताळतोय आणि पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. दुसऱ्या बॉल वरती देखील आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक रुपेश मुकणे चेंडूच्या खाली येतोय आणि फलंदाजाला इथे बाद करण्यात यश आलंय. पहिला गडी बाद होतोय. बघा दुसऱ्या बॉल वरती प्रत्युत्तर जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चला प्रत्येक बॉल मध्ये टीम मीटिंग घेऊ नका. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर वैभव सोहले. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. तोच फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. बघा कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम साठी बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय वामनजी धिंडा जे ब्राह्मणगावचे सरपंच आहेत त्यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेलं आहे. त्यानंतर चंदन तांगडी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये हे दिले जातील. आणि विकेट हॅट्रिकसाठी सुरेश तांगडी यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. बघा षटकाराचं प्रत्युत्तर दिलाय विकेट घेऊन. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओमकार यांचा वैभवसाठी. लोड फुल चेंडू फटका फसलाय फटका. चेंडू हवेत आहे बराच काळ. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट येते. बघा खूप चांगली कामगिरी ते झालेली आहे. बघा क्षेत्ररक्षणामध्ये देखील जबरदस्त कामगिरी रुपेश करणं आपण पाहतोय. लॉंग ऑफ वर देखील एक क्षेत्ररक्षक आला होता. त्याने बघितलं की रुपेश वेगाने आलाय आणि त्यानंतर तो थांबला आणि दुसरा झेल देखील ते रुपेश मुकणे याने पकडलेला आहे. म्हणजे 200 रुपयाचा मानकरी आतापर्यंत इथे ठरलाय आणि ओमकार हिलीम 400 रुपयाचा मानकरी ठरलाय. कारण आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे या बॉलवरती जर विकेट आला तर सन्माननीय सुरेश तांगडी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नवीन बॅट्समनने घाई करायची आहे. लक्षात घ्यायचं आहे साईकृपा राजवली टीम आपला नेक्स्ट बॅट्समन जो असेल तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे. बघा संध्याकाळचं सत्र चालू झालेलं आहे. सूर्यदेव अस्ताला चाललेला आहे. कृपया फायनलचा सामना आहे. बॅड लाईटचा कोणालाच अभाव पडला नाही पाहिजे. त्याच कारणास्तव पाहिजे तो तुम्हाला सहकार्य करायला सांगतोय. नवीन फलंदाज धनराज तोंडकर यांना पाहतोय. हॅट्रिक बॉल. लोड फुल चेंडू फटका चांगला आहे.
लॉंग ऑफ रिझन शतरक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धाव संख्या आता आकार घेताना पाहतोय, पण एक या आकड्यावर जाऊन पोहोचते, सॉरी 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. फायनलची मॅच आहे आणि पहिल्या तर 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. पुढचा चेंडू यावेळेस चेंडू हवेत आहे परंतु शतरक्षक नाही आहे तिकडे. पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या अजून सुद्धा मध्ये पडलाय चेंडू. एक धाव झाले, दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. बघा शतरक्षक नव्हतं तिकडे आणि पाहिलं तर ग्राउंड सुद्धा साथ देते आता. नाईकपाडा संघासाठी आता लक फॅक्टर काम करायला लागलंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. षटक संपते पहिलं. एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 2 महत्वाचे गडी तंबूत परतल्यात साई कृपा स्पोर्ट्स राजावली संघाचे. बघा धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. ओमकार हिलीम याचं हे षटक आपण काय जबरदस्त बघितलं. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर जबरदस्त कमबॅक त्याने केला. सन्माननीय प्रवीणजी जाधव जर कुठे असतील तर आपणास विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. केशव हिलीम आला. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. ऑन साईडला चेंडू खेळून काढला. डीप मध्ये आपण पाहतोय शतरक्षक आहे स्क्वेअर लेग क्षेत्रात. एक सिंगल धाव. तर सुनील मेरे जर कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर नवनाथ गैला यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सुनील मेरे बघा सिंगल धाव आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. आता पाहिजे तर लोअर फोल्डर चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः केशव बॉल जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याच्या आवाकापासून दूर होता. पाहतो तर काय दुसरी धावाचा प्रयत्न डेंजर एंडला येत होता धनराज. यावेळेस पाहतो ओव्हर थ्रो होतोय. बॉल जातो बाउंड्री लाईन जवळ. बघूया काय घडते. 3 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. बघा जिकडे एकच धाव होती तिकडे 2 धावा झाल्या आणि ओव्हर थ्रो केला तिकडे तिसरी धाव सुद्धा होताना कंप्लीट पाहतोय आपण. म्हणजे या 3 धावा, या 3 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. आपण पाहतो या अगोदर खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे नाईकपाडा टीमची. मात्र या फायनल मॅच मध्ये थोडासा बिघाड होताना दिसतो. क्षेत्ररक्षणामध्ये बॅकअप मिळत नाहीये, त्याचा फायदा उचलला. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. बघा फायनलचं प्रेशर आहे, ते प्रेशर ऑब्झर्व करणं गरजेचं आहे नाईकपाडा संघाला सुद्धा. चेंडू पुन्हा एकदा केशव यांचा. यावेळेस पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. फटका फसला. पुन्हा एकदा हवेत आहे परंतु यावेळेस पाहिलं तर 1 धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव होते कंप्लीट. बघा 30 आर सर्कल मध्ये चेंडू पडला होता. तिकडे 2 शतरक्षक होते परंतु 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगली रन बिग विंडो विकेट पाहतोय दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या आतापर्यंत जर आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने पुढे चाललेली आहे. एक चांगली धावसंख्या सध्या तरी आपल्याला स्कोर कार्ड वरती दिसते. 16 धावा. बॉल टाकून झाले 3. म्हणजे अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 9 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय साई कृपा राजवली संघ. चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू डॉट आलाय. या षटकाचा विचार केला तर पहिले 3 चेंडूवरती धावा खर्च केले होते परंतु या चेंडूवरती कमबॅक केलाय. पहिल्या चेंडू सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसरा चेंडू पाहिला तर 2 धावा घेतल्या होत्या परंतु हा चेंडू निर्धाव आलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका अजून सुद्धा आला नाही या षटकामध्ये. उलटो चेंडू. बघूया चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शतरक्षक जातोय, पाठलाग करतोय चेंडूचा. आणि काय झालंय तिकडे. महेश पवार कडनं हा चेंडू निसटलाय. चेंडू फरार झालाय 4 धावांकरता. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20 रन्स.
बघूया महेश पुन्हा एकदा बॅटिंग वरती आहेत. यावेळेस कमबॅक केलाय. निर्धाव चेंडूला षटक संपते. दुसऱ्या 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 धावा. आपण पाहते 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत महेश वारात आणि आपण पाहतोय धनराज सोनकर यांनी केलेली आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज इथे येतोय. आतापर्यंत दोन्ही संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आपण पाहतोय जर षटकारांची हॅट्रिक जर इथे ठोकली तर कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे. प्रणय पाटील यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. खारबावरून मॅच बघण्यासाठी तिकडे आलेले आहेत आणि सलग 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल प्रणय पाटील यांच्याकडून, जे खारबावरून मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण पाहतोय निशांत पाटील जे एक उत्कृष्ट समालोचक आहेत. अवलेच पाहतो आपण खूप चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. भुऱ्या गांगोडा शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी ते करतोय भुऱ्या. स्ट्राईक वरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय राज. यावेळेस पाय थोडासा स्लीव झालेला आहे आणि पंचांनी लगेच व्हाईट बॉल इथे घोषित केला. आणि याच दरम्यान इथे आगमन झाले आहे यंग डॅशिंग अँड हँडसम बॉय, चॉकलेट बॉय म्हणून त्यांची वर्णी लागते असे आपण पाहतोय पायेगावचे सर्वांचे लाडके प्रशांतजी म्हात्रे, जे पायेगावचे उपसरपंच आहेत, त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरता स्पॉन्सर झालेली आहे. असे आपण पाहतोय प्रशांत गोकुलदास म्हात्रे पायेचे उपसरपंच आहेत. त्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय पुन्हा एकदा. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना साई कृपा राजावळी, तर एका बाजूने आपण पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा. पंच झाडू लागेल. येस, थँक्यू. नक्कीच शूज थोडेसे स्लीव्ह झाले होते भुऱ्या याचे, त्यांनी शूज चेंज केलेत. प्लास्टिक सोल असल्या कारणाने पाहतोय कॉन्क्रीट पिच वरती त्याचे पाय थोडे स्लीव्ह झाले. शूज त्याने चेंज केलेत. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा भुऱ्या यांचा रास ताडी. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शत्रशक येतोय चेंडू खाली आणि गडी होतोय गारद. अजून एखादा बसतोय साई कृपा स्पोर्ट्स राधोळी संघाला. बघा इथे सध्या तरी आपल्याला जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतोय. लोकल सपोर्ट आहे कानाई स्पोर्ट्स नाईकपाड्या संघाला. षटकार येऊ, चौकार येऊ किंवा सिंगल येऊ, जोरदार ताल्याने नक्कीच त्यांचा स्वागत केलं जात आहे. ते आपण पाहते थोडासा पाय त्याचा थोडासा मुरगळला गेलाय. चला स्प्रे घेऊन जायचं आहे तिकडे. दुखापत जर जास्त असेल तर आपण एक्स्ट्रा खेळाडू घ्यायचा आहे. जास्त वेळ खर्च होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. पंच जर जास्त दुखापत असेल तर आपण दुसरा खेळाडू रिप्लेसमेंट वरून घेऊ शकता. चला आपण पाहतोय खूप चांगला झेल त्याने पकडलाय, मात्र त्याचा पाय थोडासा स्लिप झाला आणि पायाला थोडीशी दुखापत तिकडे जाणवतोय.
विकास शेलार न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आपण पाहतोय तिकडे दुखापत झालेली आहे. मला वाटतं राजेश भोईर होता तिकडे. चला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. कान्हे स्पोर्ट नायकवाडा टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे दुसरी इनिंग मध्ये, लक्षात घ्यायचं आहे. चला 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. थोडस दुखापत झाली त्याच कारणास्तव पाहिलं तर एक एक्स्ट्रा फिल्डर आपण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रणय पाटील यांच्याकडून बक्षीस जाहीर झालंय, जे खारबावरून इथे मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. षटकारांच्या हॅट्रिकसाठी किंवा चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. याच दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे हाताळलाय भुऱ्या याने. एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला जातोय. धावसंख्या 22. बघा अजूनपर्यंत पाहिलं तर 30-35 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक चांगली फायटिंग टोटल जर उभी करायची मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. बघा अजून सुद्धा पाहिलं तर महेश सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. प्रदीप नक्कीच आपण पाहतोय ज्याने खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे, मात्र त्याला स्ट्राईक ही मिळत नाहीये. ऑन साईडला खेचून घेतलाय, चाबूक शॉट आहे. चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता षटकार. थँक्यू डीजे. बॉल टाकून झालेत आतापर्यंत. चार बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा. यावेळेस ओव्हरपेच चेंडू पोल केलाय, फटका फसलाय. रुपेश पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय आणि रुपेश यांनी आजच्या दिवसातून वाटते 3रा झेल घेतलाय. बघा 3रा झेल पकडलेला आहे आणि झेल साठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय वामनजी दिंडा जे ब्राह्मणगावचे सरपंच आहेत त्यांच्याकडून प्रत्येक झेल करता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आतापर्यंत रुपेश याने 3 झेल पकडलेले आहेत. आणि आपण पाहतोय या विकेट साठी 200 रुपये चंदन तांगडे यांच्याकडून. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 28. शेवटचा एक बॉल बाकी आहे. अजय मडवी न्यू बॅटर. चला घाई करायची आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. अजय मडवी न्यू बॅटर इन झालाय. लास्ट बॉल. फटका चांगला आहे. शतरक्षक आहे ओमकार, परंतु काय प्रेझन्स ऑफ माइंड पाहिलाय. अप्रतिम शतरक्षण पाहतोय आपण ओमकार यांच्याकडून. एक धाव झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतो. सुपर्ब नक्कीच चांगली कामगिरी झालेली आहे. चला आम्ही निर्णय देऊ. तुम्ही लगेच मैदान खाली करायचं. आम्ही निर्णय देऊ. तिसऱ्या पंचांकडे आम्ही निर्णय सोपवलेला आहे. तुम्ही शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. चला आपण मैदान खाली करायचं आणि लगेच शतरक्षण लावून घ्या. खूप चांगली कामगिरी आपण पाहतोय ते ओमकार हिलिम याने केलेली आहे. लगेच आपण तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सुपर्ब 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 फिल्डिंग बाय ओमकार हिलिम. सेफली हा चेंडू त्याने मैदानाच्या आतमध्ये अडवलेला आहे. बघा 1 हँडेड. वाह क्या बात आहे. दोन्ही पाय हवेमध्ये होते. सुपर्ब. बघा दोन्ही पाय हवेमध्ये आहे, चेंडू हातामध्ये आहे. चेंडू जमिनीवरती आला त्यानंतर त्याचे दोन्ही पाय जमिनीवरती आले. बघा आपल्याला ऑन स्क्रीन आपल्या दाखवलं जात आहे.
जबरदस्त कामगिरी. थँक्यू डीजे. चला कानाई स्पोर्ट नाईकपाडा टीम बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत तुम्हाला. अंधाराचा सामना करावा लागेल, लक्षात घ्या. चला साई कृपा राजवली टीम शतरक्षण लावून घ्या लगेच. आपण पाहतो या स्पर्धेकरता आपल्याला ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचा मी नक्कीच तुमच्यापर्यंत नावं पोचू. कारण कुठलीही स्पर्धा असो देणगीदारांचं सहकार्य फार महत्त्वाचं असतं. आपण पाहतोय कुमार तन्वी अरुण वळवी, अनुष्का अरुण वळवी यांच्याकडून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पर्धेकरता आलेली आहे. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय भावेश जगदीश ढोळे तसेच पंडित शांताराम सुरुंग ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर प्रशांत गोकुलदास मात्रे जे पायगावचे उपसरपंच आहेत त्यांच्याकडून तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. त्यानंतर कैलासवासी मंगलाबाई अण्णा ढोले यांच्या स्मरणार्थ ढोले परिवाराकडून 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आली आपल्याला. त्यानंतर मालिकावीर तुषार देवलीकर यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर सुभाष नामदेव लोखंडे, प्रवीण नामदेव लोखंडे, राहुल कमलाकर वलवी यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर कमलेश गडक यांच्या स्मरणार्थ आकाश भावर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आपल्याला आली. त्यानंतर आर्यन अरुण कोम यांच्याकडून शतरक्षकाची ट्रॉफी या स्पर्धेकरता आलेली आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 18 बॉलमध्ये 31 धावा या बनवायच्या आहेत. 18 बॉल 31 धावा जगदंबा चषक जिंकण्यासाठी. पहिल्या बॉल वरती आक्रमण, पहिला बॉल स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावां करता षटकार. थँक्यू. बघा प्रत्येक षटकाराला 200 रुपये सन्माननीय वामनजी धिंडा यांच्याकडून आणि चंदन तांगडी यांच्याकडून 200 रुपये आहेत. आणि आपण पाहतोय षटकारांच्या हॅट्रिक साठी प्रशांत गोकुलदास म्हात्रे जे पायगावचे उपसरपंच आहेत त्यांच्याकडून 2000 रुपये दिले जातील. आणि प्रणय पाटील खारबाव यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये दिले जातील. मात्र ते चौकार आलाय, 4 धावा. तिकडे बाउंड्री पंच आहेत, मला वाटते चौकार आहे. यस थँक्यू. षटकार त्यानंतर चौकार. आपण पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने जर फायनल मारली तर साईनाथ रावते यांच्याकडून टी शर्ट्स दिले जातील. ओहो क्या बात है, खूप चांगला फटका. मात्र राज आहे, राज झेल पकडतोय. एक तेरी तो एक मेरी. बघा एन्जॉयमेंट, नक्कीच प्रेक्षक खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आपण पाहतोय पापडी संघ पराभूत झालाय, मात्र तरी देखील ते उत्साह आनंद ते नक्कीच एन्जॉय करतायत. आपण चौफेर जर नजर फिरवली तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या होत्या. तिसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. आणि आपण पाहतोय केशव हिलिम हा फलंदाज बाद झालेला आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 21 धावा. ओमकारने जर षटकारांची हॅट्रिक केली तर सुरेशजी तांगडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल. पहिला बॉल केला असताना निर्धाव आलाय, डॉट बॉल. बघा आडव्या बॅटचा वापर केला होता ओमकार यांनी, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. याच कारणास्तव पाहिलं तर डॉट आलाय. बघा आज पाऊस पडतोय, बक्षिसाचा वर्षा होताना दिसतोय. कारण लोकल संघ आहे आणि लोकल संघ असल्या कारणाने इथे आपण पाहतोय बक्षिसांचा वर्षा होताना दिसतोय जे लोकल संघ आहे त्यांच्यावरती.
नक्कीच प्रेक्षकांना विनंती आहे की बॉल रिलीज झाल्यानंतर बॉल टाकल्यानंतर आपण थोडंसं आरडाओरड करायचं आहे. यावेळेस परत चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर रिटर्न मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला एक सिंगल धाव मिळते. बघा प्रेक्षक एवढे आहेत, एवढा आरडा ओरड होतोय की पंचांना देखील मैदानामध्ये थोडंसं डिस्टर्बन्स होतोय. कारण बॅटला जर बॉल लागला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जर गेला तर पंचांना देखील समजणार नाहीये. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की बॉल रिलीज झाल्यानंतर थोडासा आरडाओरड करायचा आहे. मात्र मजा घेतात प्रेक्षक, आनंद लुटतायत. बघा पहिले 2 चेंडू थँक्यू. सन्माननीय अनिल दादांचे इथे आगमन होतोय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू येतोय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एकदा कंप्लीट झाले त्याचा प्रयत्न, फेकी खराब, फेकी ही खराब झालेली आहे. 2 धावा या पूर्ण झाल्यात. या 2 धावेनेशी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 रन्स. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला राजावली संघा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला फटाफट. बघा 13 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलंय. अजून सुद्धा पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धावा. आता अजयना आपल्या कारकिर्दीतील सर्वात उत्तम गोलंदाजी करावी लागेल. बघा हे षटक फार निर्णायक ठरणार आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा यावेळेस पाहिलं तर स्विंग अँड मिस चेंडू निर्धाव येण्याची शक्यता होती, परंतु पाहतो आपण लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. कानाई स्पोर्ट्स नायकपाडा संघ जर मॅच जिंकतोय तर दिगंबर हांडवा यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिला जाईल. आपण पाहतोय फायनल मॅच, आपण पाहतोय जगदंब चषक 2025 कोणाच्या नावावरती होईल. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फुल टच चेंडू आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. वैभव तिकडे खराब फिल्डिंग झालंय, खराब फिल्डिंग, चेंडू फरार, सीमारेषा पार, हालाय चौकार. थँक्यू डीजे. चौकार धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 13 धावा. बघा फायनल मध्ये पोहोचण्याकरता 10 चेंडू, फायनल ची ट्रॉफी फटकावण्याकरता 10 बॉल मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. जगदंब चषक जिंकण्यासाठी 13 धावा इथे बनवाव्या लागतील कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला. आणि साई कृपा राजावली संघाला जर जिंकायचं असेल तर या 13 धावा रोखाव्या लागतील. ऑन साईडला राज आहे आणि राज कुठली चुकी करत नाहीये. झेल पकडला जातोय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे दर्शनजी. मॅच कोणी जिंको मात्र प्रेक्षक इथे एन्जॉय करतायत. नक्कीच प्रेक्षक आहेत म्हणून तर या मॅच होतात. क्रिकेटसाठी प्रेक्षकांची गर्दी नेहमीच असते आणि तितकं प्रेम सुद्धा क्रिकेटला मिळालंय. सध्या तरी आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. चौफेर जर नजर फिरवली ना तर प्रेक्षक आणि जल्लोष. नवीन फलंदाज आपण पाहतोय, पुरे यांना पाहतोय. यावेळेस खेळलाय परंतु झेल कन्वर्ट होतोय. बघा चांगला फटका खेळला होता परंतु तिकडे चांगलं प्रेन्स ऑफ माइंड दाखवलं. बघा विकेट फार महत्वाच्या होत्या आणि त्या विकेट्स इथे मिळवल्या जात आहेत. बॉल टाकून झाले 4 धावा झाल्यात 18. 8 चेंडू मध्ये अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत. 8-13 हे समीकरण आहे. फायनल मॅच जिंकण्याकरता कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला 13 धावा बनवायच्या आहेत. ओमकार हिलीम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे.
नव्याने बॅटर येतोय शंकर पवार, लेफ्टी फलंदाज. बघा संध्याकाळ सत्र चालू झालं. संध्याकाळ सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये प्रदीप. बघा तो बेनिफिट मिळतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. इथे फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, हवाई सफर करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र क्षेत्ररक्षक त्यांनी तैनात केलेत. आणि आपण पाहतो यावेळेस मनोज गोवारी यांनी खूप चांगला झेल पकडला. या अगोदर राज सोनकर यांनी चांगला झेल पकडलाय. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघ विकेट गेल्यानंतर थोडेसे अडचणीमध्ये आलेले आहेत. 8 बॉल 13 धाबा, 8 बॉल 13 धाबा. 8 बॉल 13 धावा. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. या 2 चेंडूवरती जर डॉट आले तर कुठेतरी प्रेशराईज केलं जाईल कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय मडवी बॉलिंग मार्क वरती पाहतोय, पण सलग 2 बॉलवर 2 विकेट. हॅट्रिक बॉल असेल अजयांचा. यावेळेस शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्विंग अँड मिस. चेंडू येतोय डॉट. बघा जितके डॉट निर्धाव चेंडू आलाय म्हणजे पंचांचा बोर्ड आकाशाकडे आहे. यास विकेट डाऊन होते. मला वाटतं स्टंपला बॉल लागला होता, विकेटच्या मागे गेलाय. स्टंपिंग केलेलं आहे मला वाटतंय. विकेटच्या मागे जाऊन तुम्हाला खेळता येणार नाही, लक्षात घ्या. लक्षात घ्यायचा, विकेटच्या मागे जाऊन तुम्हाला खेळता येणार नाही. या स्पर्धेचा नियम आहे. विकेटच्या मागे जर जाऊन तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला बाद घोषित केलं जाईल आणि एक बॉल काउंट देखील होईल. आपण पाहतोय विकेट इथे आलेली आहे, म्हणजे 7 बॉल मध्ये 13 धाबा आता बनवाव्या लागतील. 7 चेंडू 13 धाबा. चला गाय करायचे फलंदाज. 7-13, 7 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 5 विकेट डाऊन झालेले आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. 7 चेंडू 13 धाबा. वातावरण थंड झालंय, परंतु मॅच गरम झालाय. नक्कीच फायनल मॅच आपण पाहतोय. मेगा फायनलचा हा सामना. रुपेश पवार आल्या पावली माघारी परततोय. काय कमबॅक केलाय साई कृपा राजावली संघाने. अजय मडवी ज्याने सेमीफायनल मध्ये मेडन ओव्हर टाकली होती, विकेट मेडन त्याने षटक टाकलं होतं, तोच अजय मडवी पुन्हा एकदा फायनल मॅच मध्ये कमबॅक करतोय. बॅक टू बॅक 4 विकेट. बॅक टू बॅक 4 विकेट अजय मडवीच्या नावावरती. पाहूया 6 चेंडू 13 धावा. ओमकार हिलीम अजूनही आहे. बघा कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाकडे खोलवर फलंदाजी आहे. तुम्ही 8वा किंवा 9वा किंवा 10वा क्रमांक जर बघितला ना तरी त्यांच्याकडे फलंदाज आहे. आता रुपेश आलाय, रुपेश मुकणे स्ट्राईक वरती आहे. ओमकार हिलीम तर भुवन शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 13 धावा, 6 बॉल मध्ये 13 धावा. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंप चेंडू ठेवला होता. यॉर्करचा प्रयत्न केला, एक धाव झाली, दुसरा प्रयत्न पाहिलं तर शतरक्षक नाही आहे कव्हर साठी. बघा 2 धावा आलेल्या आहेत. अगदी 30R सर्कल मधून या 2 धावा त्यांनी पळून पूर्ण जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळालेली आहे. बघा जास्तीत जास्त ओमकारला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. त्याच कारणाचं पाहिलं तर थोडस धोका पत्कावला होता रुपेश यांनी आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालंय. आपण तिसरा दिवस बघितला होता की ओमकार हिलीम याने बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. सामनावीर तो ठरला होता आणि तोच ओमकार हिलीम या फायनल मॅच मध्ये आपल्या संघाची जिम्मेदारी त्याला आता उचलायची आहे. 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू 11 धावा. बघा अजून सुद्धा पाहिलं तर प्रेशर आहे, दोन्ही साईडला प्रेशर आहे. फायनलचा सामना आहे, फायनलचा दबाव सुद्धा तितका दोन्ही संघावरती जास्त आहे. या फायनलच्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारून पहिली ट्रॉफी उचलेल यात आपल्याला थोड्याच वेळात माहिती सुद्धा पडणार आहे.
ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे इकडनं 11 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. हा चेंडू बघा खेळपट्टीच्या बाहेर पडलाय, खेळपट्टीच्या बाहेर पडलाय म्हणजे नो बॉल. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी ओमकार हिलीमकडे, आणि ओमकार याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलंय. आत्मविश्वास दुणावलाय ओमकार हिलीम याचा. नक्कीच नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे, माझ्याकडे ती क्षमता आहे, ही मॅच मी माझ्या हिमतीवरती जिंकून देऊ शकतो आपल्या संघाला. 10 धावांची आवश्यकता आता मॅच जिंकण्यासाठी नाईकपाडा संघाला. 5 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. ओमकार हिलीम, ओमकार टू भुवन. फटका फसलाय, वैभव सोले चेंडूच्या खाली. इथे पाहतोय आपण फ्रीडचा चेंडू होता आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. बघा आम्ही अगोदरच सांगितलं होतं की फ्रीडचा चेंडू आहे, एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे आणि ती संधी ओमकार याला इथे मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता 8 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू बाकी ते 4 चेंडू 8 धावा. बघा प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा 4 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता आहे. जोरकस इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय निर्धाव. बघा कधी फलंदाज कधी गोलंदाज, काय सामना इथे रंगलाय. फायनल कसा असावा तर फायनल असा असावा. इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. फुल टॉय चेंडू, नो बॉल, नो बॉल. भरपूर काही घडतंय बघा, 100% एफर्ट्स. यस, पंचांचा इशारा, नो बॉल. यस थँक्यू दर्शनजी. आपण पाहतोय की आज कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाची नशीब बरोबर आहेत. नशिबाची साथ त्यांना सातत्याने मिळत आलेली आहे आणि मोक्याच्या क्षणी हा नो बॉल आलाय. या 3 धावा आल्यात, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26, म्हणजे 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू किती बाकी असतील तर 3 बॉल मध्ये 5 धावा. बघा प्रेशर आहे, फायनलचं प्रेशर आहे, फायनलचं प्रेशर आहे. नो बॉल होता, फ्रीडचा बॉल असेल. 5 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाजाने. बघा इथे काय घडतंय, गोलंदाजाने एक एक्स्ट्रा चेंडू टाकला होता, त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये ओमकार हिलीम याला. पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 2 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 5 धावा. मॅच पूर्णतः गरम झालेली आहे. प्रेक्षक सध्या एन्जॉय करतात हा सामना. 2 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 5. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. यास वाईटचा इशारा पंचांचा. वाईट बॉल. बघा प्रदीप, फायनलचं प्रेशर आहे. बघा फायनलचा प्रेशर आहे, पहिली स्पर्धा आहे आणि आपण पाहतोय की इकडनं कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये. प्रेक्षक या मॅचचा भरपूर मनमुराद आनंद घेत आहेत. बघा सर्व प्रेक्षक मला वाटते सगळे उभे आहेत, न सांगता टाळ्या देखील येत आहेत. 2 उलटाच बॉल पुल केलाय, फटका फसलाय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क आणि सामना जिंकलाय तो कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन नाईकपाडा संघ. अभिनंदन अभिनंदन. बघा कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाने इथे फायनल इथे मारली आहे, चॅम्पियन ठरतोय
तो म्हणजे कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा. गोलंदाजाने नक्कीच त्यांना भरपूर मदत केली, भरपूर एक्स्ट्रा चेंडू टाकले आणि त्याचा फायदा उचलला. तो म्हणजे कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. शिवाजी चौकामध्ये ग चौकामध्ये